आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला आणि खरोखरच या हल्ल्याचं कारण काय, कुठली व्यवस्था आपल्यासमोर उभी आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी राम पुण्याने असं विचारलं होतं की एकीकडे जागतिकीकरण आहे, दुसरीकडे धर्मचिकित्सेला विरोध होतोय, एकीकडे खुलेपणा आहे, दुसरीकडे संकुचितपणा आहे. आता कॉम्रेड अजित अभ्यंकरांनी त्यांची एक मांडणी केली. पण मला एक सांगा की मुळामध्ये भारतासारख्या देशामध्ये की ज्याचं अधिष्ठान सर्वसमावेशकता हे आहे, भारत हा मेल्टिंग पॉट आहे. बराक ओबामासुद्धा जाताना भारतामध्ये हेच म्हणाले की धर्माच्या पायावरचं राजकारण केलं तर भारत संपेल. पण असं असताना सुद्धा अलीकडच्या काळात मात्र आपण जी पॉलिटिकल प्रोसेस, ज्याचा उल्लेख आत्ता अजित अभ्यंकरांनी केला, जी पॉलिटिकल प्रोसेस बघतो आहोत ती अधिक सर्वसमावेशक आणि व्यापक होण्याच्या ऐवजी प्रत्यक्षात मात्र अधिक धर्माधिष्ठित होत चाललेली आहे. एकीकडे आपलं राजकीय रिंगण धर्माधिष्ठित होतं आहे आणि दुसरीकडे जो नवीन मतदार आहे तो मात्र तो धर्म मानत नाही, तो भेदांच्या पलीकडे गेलेला आहे, तो वैश्विक समंजसपणावर उभी आहे, अशी आपण मांडणी करत असतो. हे द्वैत आणि हा आंतरविरोध ही आत्ता आपल्या राजकारणाची अपरिहार्यता झालेली आहे. काय तुमचं विश्लेषण आहे? देखिए, आज आपके सवाल पे आने के पहले मैं एक छोटी सी बात आपको अपनी तरफ से कहना चाहता हूँ। वो ये कि आज कॉमरेड पानसरे पे जो हमला हुआ है और जो चार्ली हेब्डो पे जो अटैक हुआ था, उसमें भी एक समांतरता दिखिए कि ये धर्म के नाम पे राजनीति करने वाले कभी भी अपने विचारों की अभिव्यक्ति की स्वतंत्रता को स्वीकार नहीं करते। इसलिए दोनों तरफ से आप एक समानता देखिए। दूसरा, आपका जो सवाल है वो बहुत गहरा है। आज के समाज में अगर आप देखिए तो हमारी एक तरफ जो राजनीति है, ये आज जो शासक पार्टी है वो दो पैरों पे खड़ी है। उसका एक पैर है यहाँ का बड़े कॉरपोरेट वर्ल्ड का सपोर्ट और दूसरा है यहाँ के धर्म के नाम की राजनीति का सपोर्ट। अब इन दोनों में मेलजोल कैसे हो रहा है? यहाँ का कॉरपोरेट वर्ल्ड चाहता है कि यहाँ वो अपने बिना किसी लगाम के, बिना किसी कंट्रोल के पूरा प्रॉफिट कमा सके। उसके लिए उसको ऐसी व्यवस्था चाहिए जिसमें लोकतंत्र नहीं है। और धर्म के नाम की राजनीति, वो इस्लाम के नाम पे आए या क्रिश्चियन फंडामेंटलिज्म के नाम पे आए या जो भारत में चल रही है, वो लोकतंत्र के मूल्यों के पूरे खिलाफ रहती है। वर्षा ताई ने जो कहा कि भाई हम धर्मनिरपेक्षता को मानते हैं, उसमें एक बात ये कहना चाहता हूँ कि न ये पार्टी धर्मनिरपेक्षता में मानती है, न लोकतंत्र में मानती है। इनके लिए हाथी के दांत देखने के और चबाने के और ऐसे रहते हैं और उन्होंने ऐसा अरेंजमेंट कर रखा है कि वो एक प्रकार की अपनी बात करते रहते हैं। आप ज़रा देखिए कि धर्मनिरपेक्षता के बारे में इनका रवैया क्या है। सबसे पहले स्यूडो सेकुलर शब्द इन्हीं की तरफ से आया। 1998 में एनडीए बना तो उन्होंने संविधान को बदलने की पहली कोशिश की और अभी तीसरी कोशिश जो थी वो कोशिश कर रहे हैं कि हम इस दिशा में जा सकते हैं या नहीं। और मुख्य रूप से जैसे कि हमारे प्रधानमंत्री जी ने भी अपने चुनावों के, ये लोकसभा के चुनावों के पहले कहा, उन्होंने खुलेआम हिंदू राष्ट्रवाद की वकालत की। तो ये सब मिली जुली जो चीज़ है, इससे हमारे समाज के कमज़ोर तबके, अल्पसंख्यक, आदिवासी, महिला, मजदूर, इनके अधिकारों का बहुत हनन हो सकता है, बहुत नुकसान हो सकता है। तो ज़रूरत ये है कि आज के कॉमरेड पानसरे के अटैक से जागरूक होकर जो भी लोग सब लोकतंत्र में मानते हैं, उनको साथ में आकर इस प्रकार की राजनीति का पूरा विरोध करने की ज़रूरत है। वही एक रास्ता है जिससे हम अपने लोकतंत्र को बचा सकते हैं और धर्मनिरपेक्षता के मूल्यों को समाज में गहरे रूप से डाल सकते हैं। धर्मनिरपेक्षता हे अतिशय महत्त्वाचं मूल्य आणि त्या अंगाने किंवा विचाराच्या अंगाने या हल्ल्याकडे बघायला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण दुसरा पदर त्याचा जो आहे तो आहे कायदा आणि सुव्यवस्था. म्हणजे एकीकडे हा हल्ला का होतो हा मुद्दा आहे, पण हल्ला झाल्यानंतर सुद्धा दाभोलकरांवरचा हल्ला झाला, दाभोलकरांची हत्या झाली, त्यांचे मारेकरी मोकाट आहेत. आत्ता कोल्हापूरसारख्या शहरामध्ये की जे गजबजलेलं शहर आहे, तिथे सकाळी कॉम्रेड यांच्यावर हल्ला होतो आणि केवळ पतीपत्नीवर हल्ला होतो. हे सगळं जे काही घडत असतं ह्याच्यामध्ये हे अपयश हे कायदा सुव्यवस्थेचं सुद्धा आहे. श्रीराम पवार आपल्यासोबत आहेत. मला एक सांगा की आत्ता या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं अपयश ठळकपणे जाणवतंय, याचं कारण काय वाटतं तुम्हाला? यात कायदा सुव्यवस्थेचं अपयश आहे हे मान्य करायला काही हरकत नाही. पण पोलीस अशा प्रत्येक केसचा छडा लावायचा प्रयत्न करत नाहीत असं म्हणायचं काही कारण नाही. ते प्रयत्न जरूर करत असतील. आपल्यापुढं माझ्या मते कायदा सुव्यवस्थेपेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की विरोधातलं ऐकायचं का नाही, विरोधातलं ऐकायचंच नाही, अशा प्रकारची राजकीय सामाजिक संस्कृती आपल्याला पाहिजे आहे की आपल्याला पोलिसांनी सगळं शोधून काढावं, पोलिसांनी गुन्हे झाल्यानंतर यावं आणि पण शोधून काढावं. अशा प्रकारचे म्हणजे केवळ पोलिसांवर अवलंबून असलेली राजकीय सामाजिक व्यवस्था आपल्याला हवी आहे. मला वाटतं की हा मुद्दा अधिक विरोधातलं काय ऐकूनच घेणार नाही आणि त्याच्यापेक्षा जास्तीत चर्चा तुम्ही सुरुवातीला केली की आपण एका बाजूला म्हणतो की सगळा नवा तरुण वर्ग जो आहे तो धर्माच्या जातीच्या पलीकडे गेला आहे. पण हे तरी खरं आहे का?
म्हणजे खरं तर असं जाणवतं आहे असं की जितका संपन्न माणूस होतो, जितका वर्ग संपन्न होतो, तेव्हा तो अधिक आपल्या मुळाकडं, आपल्या मध्ययुगीन इतिहासाकडं, आपल्या इतिहासातल्या तथाकथित गावाच्या स्थानाकडं वळायला लागतो आणि त्याला चुचकायला हे आज बळकट आहेत. आणि त्यांच्या विरोधातली पानसरेंची असो की दाभोळकरांची असो, लढाई आहे ती त्यांच्या विरोधातली आहे. 20-25 वर्षापूर्वी नेहरूंची आणि पटेलांची, गांधीजींची सहजपणे टिंगल करता येत नव्हती. पण आजच्या ऑनलाईन जगामध्ये त्यांची टिंगल सहजपणे होते, ती खपून पण जाते. आज अगदी पानसरेंवरच्या हल्ल्याच्या बातमीनंतर सुद्धा येणाऱ्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या आहेत हे जर आपण बघितलं तर मेनस्ट्रीममध्ये हे झालं तर बिघडलं कुठं असं म्हणणारा एक प्रवाह तयार होतो आहे. आणि तो प्रवाह कसा कमी करायचा, त्याचा मुकाबला कसा करायचा, मला वाटतं हे जास्त मोठं आव्हान आहे. कायदा सुव्यवस्था झालेल्या गुन्ह्यांचा छडा लावणं हे होत राहील आणि ते करायला पाहिजे. त्यातल्या अपयशावर आपण माध्यमं म्हणून बोट पण ठेवायला पाहिजे. पण आपण कुठल्या प्रकारचा समाज आपल्याला पुढे न्यायचा आहे याच्यावर जास्त चर्चा व्हायला पाहिजे. आणि जसा समाज आपल्याला हवा आहे तसा होऊ न देणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात ठामपणे भूमिका घ्यायला पाहिजे. निराली, मी आणि ती आता श्रीराम घेणाऱ्या पवारांचं हा- जे म्हणणं आहे की सहिष्णुता हे सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला खरं म्हणजे जास्त विचार करावा लागणार आहे. तुम्ही स्त्रीवादी कार्यकर्ते आहात. जेव्हा या प्रकारचा दहशतवाद, या प्रकारचा मूलतत्ववाद वाढतो तेव्हा सगळ्यात पहिली बळी असते ती बाई. तुम्ही एकूण स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून वाढणाऱ्या या असहिष्णुतेकडे कसं बघता आहात? आत्ता जे श्रीराम पवार म्हणाले अत्यंत खरं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालेला दिसतोय, हे सत्य आहे. पण त्याच्या मुळाशी जे आहे ते आपण शोधलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते आहे की सहिष्णुता सोडून देणं, दुसऱ्याचं आपण ऐकलं पाहिजे असं निदान मनाशी केवळ कुटुंबात नाही राजकीयदृष्ट्या सुद्धा मानणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याचा जो परिणाम होतो तो तातडीने स्त्रियांवर लगेच होतोच, ही वस्तुस्थिती आहे. आपण एक लक्षात घेऊया की कोणता पोशाख स्त्रियांनी घातला पाहिजे. त्यांनी परवा जर आपण नागपूरला पाहिलं तर ज्या रीतीची दादागिरी होती, म्हणजे मला असं मनात वाटत होतं कुठेतरी एका मुलीने निदान एक हाताचा फटका तरी उगारला पाहिजे. पण जेव्हा असा दबाव येतो तेव्हा मग तिथे शारीरिक ताकद वापरली जाते. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या मुली असं सहन करणाऱ्या नाही आहेत, पण ती जेव्हा दादागिरी शारीरिक समोरून येते तेव्हा मग त्या मुली आपलाच चेहरा जणू पडद्यात अडकवून निघून जात आहेत, पळत आहेत असं आपल्याला दृश्य दिसलं. अत्यंत महाराष्ट्राला शर्मेनी मान खाली घालणारं असं ते दृश्य होतं. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या शक्ती हे म्हणतात की आमचे कार्यकर्ते, जी कपल्स एकत्र फिरत होती, जी जोडपी एकत्र व्हॅलेंटाईन डेला फिरत होती, त्यांचा बंदोबस्त करतील असं काही वृत्तवाहिन्यांवरनं म्हटलं गेलं, त्याचा निषेध करणारी ताकद ही पक्षाच्या पलीकडे जाऊन बरोबर, उभी तुमचा राहिली मुद्दा पाहिजे. पोहोचला. अजित अभ्यंकर, मला अगदी शेवटी 30 सेकंदामध्ये सांगा की आगामी काळातलं आपलं राजकारण आणि एकूण आपली आर्थिक भूमिका या सगळ्या अनुषंगानं काय करण्याची आवश्यकता आहे? माझं असं मत आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण बाजाराच्या पलीकडं एक समाज नावाची गोष्ट एका राजकीय वैचारिक भूमिकेवरती उभी असू शकते हे आणि ते भारतीय घटनेच्या स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या मूल्यावरती असायला पाहिजे असं मानणारा एक पॉलिटिकल समाज, एक पॉलिटिकल कम्युनिटी ही बांधण्याची गरज आहे. ती जबाबदारी काँग्रेस किंवा इथल्या सेंट्रिस्ट पॉलिटिक्सची जी होती ती त्यांनी 20 वर्षापूर्वी पाण्यामध्ये सोडून दिलेली आहे. ते फक्त पॉलिटिकल मॅनेजमेंट करतात, फक्त मतांची इकडे तिकडं गोळाबेरीज करणं एवढंच त्यांचं काम उरलेलं आहे. आणि अशा ज्या फाईट्स आहेत ते त्यांच्यातली आणि ह्यांच्यातली फाईट म्हणून बघतात, अशी त्यांची वृत्ती राहिलेली आहे आणि म्हणूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. आता त्यांच्यावरती अवलंबून राहणं, त्यांना दोष देणं हा मूर्खपणा ठरेल. आता याच्या पुढं हे काम आपल्याला मुळापासून, आणि जो काही नवीन मुलं आहेत ती खरोखर सगळी या मताची नाहीत, एक फार मोठ्या प्रमाणात धर्मनिरपेक्ष मत आहे, जातीच्या पलीकडे जाणारं मत आहे. अजित अभ्यंकर, पण तुमचा धर्माच्या- मुद्दा पोहोचला. एक सजग राजकीय समुदाय निर्माण करण्याची आत्ता आवश्यकता आहे. अशा वेळी सर्वसामान्य माणसांनी सजग होणं हे महत्त्वाचं आहे. आणि तरुण पिढीच्या हातामध्ये आता खऱ्या अर्थानं सगळी धुरा आहे. तरुण पिढीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एक धर्मनिरपेक्ष, एक सर्वंकष अशा स्वरूपाचं वैश्विक समंजसपण असणारा असा पॉलिटिकल राजकीय सजग समुदाय निर्माण करणं हे आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. दाभोलकर असोत की पानसरे, खरं म्हणजे दोघेही निघाले होते मॉर्निंग वॉकला, सकाळी सकाळी फिरायला. त्याच वेळी त्यांना गाठलं आणि त्यांना गोळ्या घातल्या. का? कारण या असहिष्णू वृत्तीला मॉर्निंग वॉक नको आहे, त्यांना सुप्रभात नको आहे, त्यांना हवाय काळा कभिन्न अंधार मध्ययुगातला. तुम्ही विचार करायला का घाबरता असा सवाल विचारला आगरकरांनी. त्याला कैक वर्ष उलटली पण आजही तो प्रश्न तसाच आहे. विचारी माणसाला
विचारांचं जे मोल वाटतं त्याच्यापेक्षा कित्येक पट विचारांचं भय अविचारी माणसाला वाटतं. म्हणून तो प्रयत्न करतो कोंबडा झाकून ठेवायचा, पण सूर्य उगवतोच, विचार कधी मरत नसतो. नथुरामनं एवढी केली शिकस्त, पण गांधी मेला का? महात्मा गांधी कधी मरू शकतात का? ना तुकाराम मेला ना ज्ञानदेव, पण काळ कठीण आहे. मी आज आवाहन करतो अवघ्या महाराष्ट्राला, उठा, जागे व्हा आणि विचार करा. या देशाची सर्वसमावेशकता धोक्यात आली आहे. राज्यघटनेवर हल्ला होतोय. अशा वेळी सर्वसमावेशक व्हा, सावध रहा आणि सजग सुद्धा. ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन ही परंपरा आहे आपली. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. हा वारसा आहे आपला. विवेकाचा जागर हा आपला वारसा आहे आणि सहिष्णुता हा आपला स्वभाव आहे. त्याच अधिष्ठानावर हा देश उभा आहे. कवी म्हणतो, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. या प्रकाशासह, या पणतीसह आज थांबूया इथंच आणि राहू एकमेकांसोबत सदैव सावध सजग. नामवंतांचे आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.